आज मला करायचं होतं नवकन्या पूजन. इकडे मात्र नवकन्या कुठे मिळणार म्हणून छोटे छोटे नैवेद्य करून वैदेहीला तेच भरवायचं ठरवलं. सर्व कामं आवरली, पूजाही आवरली आणि वैदेहीचं इकडे पाऊस एन्जॉय करता करता जेवण करून घेतलं. पूजा करायची म्हणून छान अशी साडी घातली. चणे, पुरी आणि शिरा असा छानसा नैवेद्य करून देवाला लावून घेतला आणि आरतीही करून घेतली. घरातली सर्व कामं आवरून गेलो होतो मार्केटला. काही भाजीचं घेतलं, थोडं वैदेहीची शॉपिंग करून घेतली. घरी आलो आणि वैदेहीचं कन्यापूजन करायला घेतलं. या सर्वामध्ये मला वैदेहीचं एवढं कौतुक वाटतं ना, कारण ती सर्व गोष्टी एवढं शांततेने कोणतीही चिडचिड न करता करू देते. माझं एक स्वप्न होतं की मला एक छानशी मुलगी असावी आणि मी तिला खूप क्यूट असं ड्रेस घालून द्यावं आणि तिच्या खूप क्यूट अशा हेअरस्टाईल करून द्यावं आणि ती इच्छा माझी वैदेही स्वरूपात पूर्णही झाली. माझ्या आयुष्यात तिच्यासारखी गोड, निरागस आणि शांत मुलगी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. खरंच माझी मुलगी ही माझ्यासाठी देवाची सर्वात सुंदर देणगी आहे. इकडे आम्ही दोघांनी आमच्या छोटीशी कन्याचा छानसा आशीर्वाद घेतला आणि फ्रेश झाली. शिरा, चणे आणि पुरी असा टेस्टीचं जेवण करून दिवसाचा असा काही शेवट केला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.